नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्याचे पळीपापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे रव्याचे पापड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी लागत नाही. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड बनवू शकता. 1 वाटी रव्यामध्ये 70 ते 75 पापड तयार होतात आणि वर्षभर हवाबंद डब्यामध्येही टिकतात. पापड तळल्यानंतरही दुप्पट फुललेले आहेत. पापड खाण्यासाठी सुद्धा अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे आपले हे रव्याचे पापड तयार झालेले आहेत. तर इथे मी 1 फुलपात्र बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल आणि जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच मी हा बारीक रवा घातलेला आहे. इथे आता आपण हा रवा भिजत घालायचा आहे. एक 15 मिनिटं आपण हा रवा भिजत ठेवूया. यासाठी इथे मी 2 फुलपात्र पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये काही धूळ कचरा वगैरे असेल तर तो तरंगत वरती येईल आणि याला मी असंच 15 मिनिटं भिजत ठेवणार आहे. यावरती झाकण ठेवून हा रवा आपण आता भिजत ठेवणार आहोत. आपली 15 मिनिटं बरोबर इथे झालेली आहेत. रवा सगळा खाली बसलेला आहे. तर यातलं वरचं जे पाणी आहे ते आता आपण ओतून काढणार आहोत. तर रव्यावरती जो अगदी बारीक कोंडा असतो तो यामध्ये वरती आलेला आहे आणि याला आपण अशा पद्धतीने नितळून घेणार आहोत आणि यातलं सर्व वरचं पाणी आपण इथे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 फुलपात्र पाणी या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 फुलपात्र रवा आहे तर इथे आपण 2 फुलपात्र पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे एका फुलपात्राला आपल्याला इथे 7 फुलपात्र पाणी वापरायचं आहे. तर यातलं 2 फुलपात्र पाणी आपण यामध्ये आत्ता घातलेलं आहे. इथे आपल्याला जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. इथे मी पाणी उकळायला ठेवणार आहे. टोटली इथे आपण 5 फुलपात्र पाणी ठेवणार आहे. हे 1 फुलपात्र पाणी, हे दुसरं फुलपात्र पाणी, हे तिसरं फुलपात्र पाणी, हे चौथं फुलपात्र पाणी, हे 5वं फुलपात्र पाणी, रव्यामध्ये आपण 2 फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि हे 5 फुलपात्र पाणी आपण उकळायला गॅसवरती ठेवलेलं आहे. इथे बघा पाणी उकळलेलं आहे. बघू शकता अगदी खळखळ असं पाणी उकळायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. पाव चमचा इथे आपण पापडखार घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. आज आपण रव्याचे पळीपापड करत आहोत. करायला एकदम सोपे आहेत. फक्त पाण्याचं आणि घेतलेल्या साहित्याचं प्रमाण चुकता कामा नये आणि हे मिश्रण नीट शिजवलं गेलं पाहिजे. म्हणजे परफेक्ट असे आपले रव्याचे पळीपापड बनून तयार होतात. आता रवा याच्यामध्ये सोडून घेऊया. तर आपला हा रवा खाली बसलेला आहे. याला पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे आणि नंतरच हा रवा या पाण्यामध्ये सोडायचा आहे. हे बघा असं इथे मी हा रवा हलवून घेत आहे. असा रवा हलवून घेतला की गाठीही होत नाहीत आणि गॅस आता आपल्याला मीडियम करायचा आहे आणि आता आपण थोडं पीठ यामध्ये सोडायचं आहे. बारीक अशी धार लावायची आहे आणि एकसारखं असं हलवत राहायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. असंच आपण आता हे सगळं रव्याचं पीठ यामध्ये सोडून घेऊया. आता यामध्ये मी हा सगळा रवा सोडून घेतलेला आहे आणि एकसारखं याला असं सतत ढवळत राहायचं आहे. नाहीतर गाठी होऊ शकतात. बघा यामध्ये एक सुद्धा गाठ तयार झालेली नाही. हे सतत असं ढवळत राहायचं आहे. बघा हे मिश्रण किती छान असं इथे तयार झालेलं आहे. हे मिश्रण सतत ढवळत राहायचं. पीठ शिजत येईल तसं हे मिश्रण घट्ट येत राहतं. हे बघा पूर्वीपेक्षाही हे मिश्रण आता थोडंसं घट्ट आलेलं आहे. ही स्टेप करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे पापड कुठेही चुकणार नाहीत. अगदी अचूक रेसिपी आहे. हे बघा मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि अगदी बारीक गॅस करून आपणाला हे मिश्रण 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण लावून 20 ते 25 मिनिटं आपणाला हे पीठ शिजू द्यायचं आहे आणि 2-2 मिनिटाला याला आपणाला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं शायमध्ये धरून मध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर आपणाला हे 2-2 मिनिटाला
झाकण काढून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पीठ छान शिजलं तरच पापड छान होतात, हे लक्षात ठेवा. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून 2-2 मिनिटाला हे पीठ हलवत होते. पीठ छान असं हे शिजलेलं आहे. पीठ शिजले हे कसं ओळखायचं तर तुम्ही ते बघू शकता. साईडने असे छोटे छोटे बबल्स येत आहेत आणि मधोमध अशी शाय आल्यासारखी झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. तसेच पिठाला छान अशी चकाकी सुद्धा येते, तर तुम्ही इथे बघू शकता. याला छान अशी या पिठाला चकाकी सुद्धा आलेली आहे. सोबतच काय होतं तर पीठ ज्या वेळेला आपण असं खाली पाडतो चमच्याने, त्यावेळेला ते पीठ चमच्याला चिटकून राहतं. याचा अर्थ हे पीठ छान असं शिजलेलं आहे. यावरून लक्षात घ्यायचं की आपले हे पीठ छान असं शिजले गेलेलं आहे. आता यामध्ये मी हिरवी कोथिंबीर घालणार आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता याला आपल्याला 5 ते 10 मिनटं या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं आहे. जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही, नाहीतर आपले पापड प्लेन येणार नाहीत. थंड झालं की याला गुठळ्यासुद्धा येतात, त्यामुळे थोडंसंच आपल्याला 5 ते 10 मिनटं याला थंड करायचं आहे आणि मध्ये मध्ये याला सतत हलवत राहायचं आहे. नाहीतर मध्ये शाई धरून पापड घालताना मध्येच गुठळ्या येऊन पापड व्यवस्थित आणि प्लेन येत नाहीत. आता इथे मी 10 ते 15 मिनटं हा रवा छान असा थंड करून घेतलेला आहे. आता यातला थोडासा रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता यातला थोडासा रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि राहिलेल्या रव्याला झाकण लावते, म्हणजे हा रवा थंड होणार नाही आणि पीठसुद्धा आपलं छान असं गरम राहील. तर आता मी इथे पळीपापड घालून घेते आहे. तर इथे बघा, मी यासाठी प्लॅस्टिकचा पेपर अंथरलेला आहे. तुम्हाला पापड जर मोठे हवे असतील किंवा छोटे हवे असतील, त्यानुसार तुम्ही पापडाचा आकार ठरवू शकता. इथे मी छोट्या चमच्याने पापड घालणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असं आपलं पसरत आहे. पीठ छान शिजलं की पापड घालायला सुद्धा आपल्याला अडचण येत नाही. तुम्हाला जर कपड्यावर पापड घालायचे असतील तर तो कपडा ओला करून त्याच्यावर तुम्ही पापड घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा पाठीमागच्या साईडने पाण्याचा शिपका मारून ते पापड आपणाला अलगद त्या कापडावरून काढून घ्यायचे आहेत. प्लास्टिकचा पेपर वापरल्यामुळे आपणाला हे पापड काढायला बरं पडतं. आता मी अशाच पद्धतीने हे सगळे पापड एकसारखे असे घालून घेत आहे. हे पापड पटकन घालून तयार होतात. तुम्हाला कोणाच्याही मदतीची येथे गरज लागत नाही. तर इथे मी हे सर्व पापड अशा पद्धतीने घालून घेत आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता पटकन होणारी ही रवा पळीपापडची रेसिपी आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. पटकन तुम्ही एकटे सुद्धा हे पापड पट घालून तयार करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने हे सर्व पळीपापड तयार करून घेतलेले आहेत. माझे एकूण 70 ते 75 पळीपापड एका वाटीच्या रव्यामध्ये झालेले आहेत. पूर्ण एक दिवस हे मी पापड घरातच फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे पापड सहज असे निघत आहेत. तुम्ही बघू शकता एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट हे पापड तयार झालेले आहेत. हे पापड मी फॅनखाली सुकवलेले आहेत एक दिवस, पण किती छान असे पापड हे कागदावरती सुटत आहेत. तुम्ही बघू शकता आणि मस्त असे पातळ पांढरे शुभ्र ट्रान्सपरंट काचेसारखे पापड इथे तयार झालेले आहेत. तर इथे मी हे सर्व पापड अलगद काढून घेत आहे आणि दुसऱ्या दिवशी मी हे सर्व पापड एक दिवस पूर्णपणे उन्हात सुकवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे पांढरे शुभ्र आणि काचेसारखे ट्रान्सपरंट आपले हे रवा पळी पापड तयार झालेले आहेत आणि याला चकाकी सुद्धा खूप छान अशी आलेली आहे. तर हे पापड मी तुम्हाला आता तळून दाखवत आहे. तेलात टाकताच पटकन फुलणारे हे आपले रवा पळी पापड बघा किती मस्त असे झालेले आहेत. खायला सुद्धा एकदम खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले रवा पळी पापड इथे तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व हे पापड तळून घेणार आहोत.
तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच एकदम दुप्पट फुलत आहेत हे पळीपापड. मस्त असे आपले हे पळीपापड तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला हा पापड हाताने चुरून सुद्धा दाखवत आहे. इथे बघा अजिबात तेलकट हे पापड होत नाहीत आणि पटकन असे तुटतात. मस्त खमंग आणि खुसखुशीत असे आपले हे रवा पळीपापड तयार झालेले आहेत. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.